त्याला काय सांगायचं? पिंट्यानी नाही कुटुंबाचे बाभाडे काढले, तुझ्या मुलांनी काढलेत, अंशुनी. त्याला समजा जरा तू. समजवणार नाही मी त्याला चांगला आता ओरडलेच यावेळेला खूप. म्हणजे मी त्याला असा दम दिला ना की पुढच्या वेळेला जर तू असं काही पाऊल उचललंस तर मी तुला काठीने बडवीन. त्याने काय होणार आहे? नीट वागेल ना तो आई. मग आधी का नाही वागला? आई ऐका ना प्लीज, झाली त्याची चूक, पण आता म्हणून काय त्याच्यासाठी त्याच्या आयुष्याची वाट लावायची, आपण बरबाद करायचं आयुष्य त्याचं? नको ना आई, बस झालं आता. त्यापेक्षा त्या मूर्ख चिंगीला आवरा जरा. काय काय बोलताय काकू तुम्ही? चिंगीला? तिला का बरं आवरा? या केस मध्ये ती स्वतः फसवली गेली आहे, ती गरीब घरातली आहे, तिची बाजू पडतीये. पण म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही तिला दोष देणार? अहो कधीतरी अंशुमनला सुद्धा आवरा की. लाज नाही वाटत तुला? तू स्वतः 2 मुलींची आई आहेस ना, आणि दुसऱ्यांच्या लेकीबद्दल असं कसं बोलू शकतेस ग तू? हे बघ, चिंगीच्या जागी ना अधीरा नाही तर अर्पिता असत्या म्हणजे मग त्यांचं वेगळं आहे हो. कसं काय? त्या राजवाड्यात स्वानंदी, मुळात राजवाड्यांच्या मुली अशा काही चुका करणारच नाहीत. पण चिंगीचं तसं नाहीये. काय ती साधी मोलकरीण ती. हो तिचं तसं नाहीये, पण काय आहे, राजवाड्यांच्याच मुलाने आता तिच्या बाबतीत जे केलंय ते केलंय ना, तोही राजवाडेच आहे. हा दुटप्पीपणा काय आहे तुझा? हे तुझ्या मुलाला नाही कळलं का? तुझ्या मुलाचं बाळ आहे तिच्या पोटात. लाज वाटत नाही का ग तुम्हाला? मला वाटतं काकू आपण ना थोडं शांतपणे विचार करूया, कारण जे झालंय त्याला ते दोघंही इक्वली जबाबदार आहेत. म्हणजे मला कळतंय एकटी चिंगी किंवा एकटा अंशुमन फॉर दॅट मॅटर, तोही एकटा जबाबदार आहे असं नाहीये. माझा आक्षेप फक्त एवढ्याच गोष्टीवर आहे की हे जे काय झालंय त्यात शिक्षा फक्त ती एकटी पोरगीच भोगतीये, चिंगी. कारण काय आहे, अशी एखादी गोष्ट झाल्यानंतर त्या बाळाचा अंश आता चिंगीच्या पोटात आहे. ती वाढवते त्याला. पुढचे 9 महिने ते तिच्या पोटात असणार आहे. मग ह्यामध्ये निदान एक माफक अपेक्षा की त्या बाळाच्या होणाऱ्या वडिलांनी त्या बाळाची जबाबदारी घ्यावी. खरं तर चिंगी या सगळ्यावरून खूप मोठा तमाशा करू शकली असते. आपलं नाव मोठं आहे ना.